मराठी अंतर्भारती इयत्ता 10वी. पाठाचं नाव आहे अनाथांची आई भाग 2. आपण अनाथांची आई भाग 1 हा पाहिला असेलच. भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये मी अर्धा पाठ घेतलेला आहे आणि शिल्लक राहिलेला अर्धा पाठ हा भाग 2 मध्ये घेतलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ हा भाग 2 आपण पाहू. पेज क्रमांक 7. पहिला परिच्छेद. शाळेची घंटा झाली की सर्व मुले मुली जेवायला बसत. सिंधुताई सपकाळ म्हणत आहे की शाळेत गेल्यानंतर जेव्हा शाळेची घंटा होत होती, जेव्हा मधल्या सुटीची घंटा होत होती, त्यावेळेस यांच्या सोबत असलेल्या सर्व मुले आणि मुली हे जेवायला बसत. मी त्यांच्या तोंडाकडे बघत असे. लेखिका सिंधुताई सपकाळ ही घरून डबा आणत नसे. दुसऱ्या ज्या मुली होत्या त्या मुली घरून डबा आणायच्या आणि मधल्या सुट्टीमध्ये जेवायच्या. पोटात भूक लागलेली असे. मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या की मी लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे. आणि त्या मुलींचं जेवण झाल्यानंतर त्या मुली खेळायला जायच्या तेव्हा सिंधुताई त्यांचं जेवण झाल्यानंतर राहिलेला जो भाग होता, म्हणजे लाडूचा तुकडा, भुरका किंवा गुळाचा खडा किंवा जिलेबीचा तुकडा, ती त्या फुलात ठेवायची आणि नंतर ती खायची. सर्वांना वाटायचं मी चाफ्याची फुलंच गोळा करते आणि सर्वांना असं वाटायचं की ती चाफ्याची फुलं गोळा करते. पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण चाफ्याच्या सुगंधाने चवदार व गोड लागायचा आणि तो मातीमध्ये मिसळलेला अन्नाचा कण त्या चाफ्याच्या सुगंधाने चवदार आणि गोड लागायचा. त्यावर घोटभर पाणी पिऊन मी वर्गात बसायची आणि त्यानंतर मी घोटभर पाणी प्यायची आणि वर्गात बसायची. कधीकधी म्हशीमुळे दिवस शाळेत जाता येत नसे. कधीकधी काय व्हायचं, दिवसभर म्हशी चारता शाळेत जाण्याची वेळ मिळत नव्हती. कभी ऐसा होता था कि दिन भर भैंसे चराना पड़ता था. उसकी वजह से सिंधुताई को स्कूल जाने को नहीं मिलता था. आमच्या चिखलदऱ्यात भराडी नावाची एक वनस्पती येते. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे, पर्यटक स्थळ आहे. तर त्या चिखलदऱ्यामध्ये एक भराडी नावाची वनस्पती येते, एक भराडी नावाचं झाड येते. चांगलं तळ हाता एवढं मोठं पान असते आणि त्याचं पान जे आहे ते चांगलं एवढं मोठं तळ हाता एवढं असते. त्याखाली एक काटा असतो आणि त्याच्या खाली एक काटा असतो. त्या भराडीचा काटा हे माझं पेन व भराडीचं पान हा माझा कागद असे. आणि तो भराडीचा काट्याला लेखिका पेन करायच्या आणि ते पान जे होतं ते कागद होतं. यानी भराडी नाम का जो झाड़ है उसका जो पत्ता है, पत्ते को लेखिका कागज़ बना लेती थी और उसके कांटे को पेन बना लेती थी. म्हशी मागे जात अ आ ई उ ऊ अशी अक्षरं लिहिणं मी शिकू लागले. भैंसे चराते लेखिका जो स्वर है वो स्वर पढ़ना सीख गई. असं निसर्गाच्या सोबतीनं लिहिलं
म्हणून शिकलेलं कधीच विसरता आलं नाही. आणि हे सर्व निसर्गाच्या मदतीनं, निसर्गाच्या सोबतीनं सिंधुताई शिकल्या, म्हणून ते कधीही ते विसरल्या नाहीत. कुदरत के साथ, निसर्ग के साथ सिंधुताई ने सब चीज़ें सीखी, इसलिए वो कहती है कि वो चीज़ें कभी भी मैं नहीं भूल पाई. अशी हाफ टाईम शाळा करीत करीत मी 4थीपर्यंत आले. अशी हाफ शाळा, आधी स्कूल करते करते लेखिका 4थी तक पहुंच गई. गोपुरीला केंद्र शाळा का काय होती. गोपुरी नावाचं एक गाव होतं, मोठं गाव होतं. त्या गावाला केंद्र शाळा की काय होती. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात त्या शाळेमध्ये काही शाळा मिळून एखादी जी मोठी शाळा असते त्या शाळेला केंद्र शाळा असं म्हणतात. आणि त्या केंद्र शाळेमध्ये एक केंद्र प्रमुखसुद्धा असतो, एक अधिकारीसुद्धा असतो. त्या अधिकाऱ्याला केंद्र प्रमुख असे म्हणतात. तिथे 4थीची परीक्षा होती. मी पास झाले. रिझल्ट आणायला गेले. 4थीची परीक्षा देऊन सिंधुताई सपकाळ आपला रिझल्ट आणायला गेले तर वांदिले गुरुजी म्हणाले, चिंदे तू पास झालीस. तर वांदिले गुरुजी म्हणाले की चिंदे तू पास झालीस, आता चिंदी नावाची चिमणी उडून जाणार. आता काय होईल. चिंदी नावाची चिमणी आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये जाणार आहे, उडून जाणार आहे. अब चिंदी नाम की चिड़िया जो है वो हमारे स्कूल से उड़ जाएगी. मी तो कागद घेऊन बाहेर पडले. तो रिझल्टचा कागद घेऊन सिंधुताई सपकाळ शाळेच्या बाहेर पडल्या. स्कूल के बाहर आ गए, पण पुन्हा वळून वळून शाळेकडे पाहत होते. लेकिन फिर भी पलट पलट कर सिंधुताई स्कूल के तरफ देख रहे थे. त्या भिंतीवर चुन्यानं लिहिलेली बुनियादी ग्रामशाळा पिंपरी मेघे ही अक्षरं पुसट होत होती. आणि जाते जाते सिंधुताई पीछे पलट कर देख रही थी. तो चूने से लिखा हुआ स्कूल का नाम धीरे धीरे उसकी नज़रों से उझल होता हुआ जा रहा था. अशी माझी शाळा. माझं लग्न झाल्यावर सासरी माझा छळ होण्याची जी कारणे आहेत, त्यानंतर सिंधुताईचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सासरी तिचा छळ होण्याची जी कारणे होती त्यापैकी एक कारण म्हणजे माझी शुद्ध भाषा. सिंधुताई 4थ्या वर्गापर्यंत शिकलेली असल्यामुळे तिची बोलण्याची जी भाषा होती ती अतिशय शुद्ध होती. शादी होने के बाद लेखिका को ससुराल के अंदर जो जलापा दिया जाता था, उसकी बहुत सारी वजूहात में से एक वजह ये थी कि लेखिका की भाषा जो थी, ज़ुबान जो थी वो बड़ी साफ़ थी, बड़ी शुद्ध थी. दूसरं कारण माझं वाचन. दूसरा कारण था कि वो पढ़ाई करती थी. माझ्या सासरी शिक्षणाचा गंधही नव्हता और मेरे ससुराल में कोई भी पढ़ा लिखा नहीं था. सासरचे लोक अशिक्षित. माझ्या सासरचे जे लोक होते ते अशिक्षित होते. वो अनपढ़ थे, अक्षरशत्रुच. त्यांना काही वाचता येत नसल्यामुळे उनको कुछ भी पढ़ते लिखते नहीं आता था. त्यांच्यासमोर मी वाचायला कागद हातात घेतला की त्यांच्या कपाळाला आट्या पडायचे. उनको कुछ भी पढ़ना लिखना नहीं आता था और मैं उनके सामने जब पढ़ने के लिए कोई किताब या कोई कागज़ लेती तो उनके पेशानी पर बल पड़ जाते. पुढे मैं चोरून वाचायला लागले. फिर आगे क्या हुआ, मैं धीरे धीरे चोरी से पढ़ने लगी. वाण सामानाचे कागद चोळामोळा करून उंदीर खुशीच्या बिडात ठेवायला लागले. वाण सामानाचे मतलब किराना सामान. हम देखते हैं हमारे घर में जो किराना आता है इसमें शक्कर पुड़ी में बंधी हुई होती है, कागज़ की पुड़ी होती है, अखबार की रद्दी, उसमें सामान हमको किराने की दुकान वाला बांध कर देता है. तो उसके कहते हैं वाहन सामानाचे कागद
चोड़ा मोड़ा करून उसको चोळली मोळली करके सिंधुताई उंदीर आणि घुशीच्या मतलब घूस के बिळात ठेवायला लागले। एकदा गदिमांची एक कविता छापलेला एक कागद सापडला और एक मर्तबा लेखिका के हाथ में एक कविता गदीम नाम के कवि की एक कविता छपा हुआ एक कागद मिल गया। माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुके जल्या तान्यासम तोंड पसरी शिवार। मी वाचनाची भुकेली होतेच। लेखिका को वाचन करने की बड़ी भूक थी। गदिमांच्या या ओळी मला भुरळ घालत होत्या आणि गदिमांच्या कवि गदीम की ये कविता की लाइनें मुझे अपनी तरफ आकर्षित कर रही थी। भुरळ करना यानी आकर्षित करना। त्या दिवशी घरात बरीच गर्दी होती। उस दिन हमारे घर में बहुत ज़्यादा गर्दी थी। त्यामुळे घरापासून दूर जाऊन एका मोठ्या दरात तो कागद ठेवला। म्हणून मी काय केलं, घरामध्ये गर्दी असल्यामुळे मी घराच्या बाहेर गेले आणि घराच्या बाहेर जाऊन मी तो कागद एका मोठ्या बिळामध्ये ठेवला। एक बड़े बिल के अंदर लेखिका कहती है कि मैंने छुपा के उस कागज़ को रख दिया। मात्र हाथाला मुंगूस चावला, लेकिन वो कागज़ छुपाते वक्त में उस बिल के अंदर मुंगूस बैठा हुआ था। जैसे ही लेखिका ने वो बिल के अंदर कागज़ छुपाने की कोशिश की, मुंगूस ने लेखिका के हाथ को काट लिया। कवितेतील मृगाच्या तुषारावर माझ्या रक्ताची धार सुरू झाली। मुंगूस के काटने पर लेखिका के उंगली से खून की धार लग गई। मी प्रवाहाच्या उलट वाहत असल्यामुळे मला हा त्रास होत होता। लेखिका जो है वो जो ज़िंदगी का जो प्रवाह है, जैसे बाकी के लोग ज़िंदगी गुजार रहे हैं, सिंधुताई उस तरीके की ज़िंदगी गुजारना नहीं चाहती थी। इसलिए उसे इतनी ज़्यादा परेशानियों का सामना करना पड़ रहा था। मी प्रवाह झोकून दिला नाही स्वतःला। मला सापडलेली शिक्षणाची अनोखी पाऊलवाट ठेच काढत रक्तबंबाळ होत मी चालत राहिले। और लेखिका कहती है कि अगर मैं उनके साथ वैसी ही ज़िंदगी अगर जीती तो मेरे को कोई परेशानी नहीं होती थी। लेकिन लेखिका को शिक्षण की एक वाट, एक पाऊलवाट, एक रास्ता, पढ़ाई का एक रास्ता दिख गया था। इसलिए लेखिका ठेच काढत रक्तबंबाळ होत चालत राहिली। लेखिका चलती रही। एका रात्री घरच्यांनी घराबाहेर काढलं और एक दिन उसके ससुराल के लोगों ने, उसके पति ने उसे घर के बाहर निकाल दिया, गावाबाहेर पाठवून दिलं, गाव से बाहर कर दिया। मी एकटी बाई, जवळ एक लहान तान्हे बाळ। लेखिका अकेली थी, एकटी थी। उसके साथ एक छोटा दूध पीता एक बच्चा था। मी खऱ्या अर्थानं तेव्हा अनाथ झाले होते। लेखिका कहती है कि उस वक्त मैं सही मायने में अनाथ हो गई थी, क्योंकि मेरा कोई नहीं था। पण माझ्यातली स्त्री शक्ती जागृत झाली। परंतु काय झालं, माझ्यामधली जी स्त्री शक्ती होती ती स्त्री शक्ती आता जागृत झाली होती। मी अनाथ झाले तरी रडून चालणार नव्हतं। काय करावं ते मला कळत नव्हतं। मैं सोच रही थी कि मैं अनाथ तो हो गई, लेकिन रोने से काम नहीं चलेगा। लेकिन क्या करना चाहिए ये भी सिंधुताई को नहीं समझ में आ रहा था। पण निश्चयानं ठरवलं, निर्धार केला, फिर निश्चय किया, एक पक्का इरादा किया, आपण अनाथ राहायचं नाही। फिर पक्का इरादा किया कि अपन अनाथ नहीं बनना चाहिए। फिर क्या बनना चाहिए, स्वनाथ व्हायचं, स्वनाथ होतं, खुद का स्वामी होना चाहिए। जणू पुढे मला अनेक अनाथांची आई व्हायचं होतं। आगे मुझे बहुत सारे अनाथों की माँ बनना था। तो हमने देखा कि सिंधुताई सपकाळ ने अपनी ज़िंदगी के अंदर कितनी तकलीफ़ें उठाई है, कितनी मशक्क़त उनको करनी पड़ी। जो बातें किताब में नहीं हैं, मैं वो बातें कुछ आपको समझाना चाहता हूँ। सिंधुताई की शादी
जब वो 9 साल की उम्र की थी तभी हो गई थी। कुछ लेखकों का कहना है कि 10 साल की उम्र में हुई, कुछ का कहना है कि 11 साल की उम्र में हुई। जब सिंधुताई 20 साल की हुई तब तक वो 3 बच्चों की माँ बन गई थी। उसके बाद वो जहाँ रहती थी वहाँ के गांव का मुखिया मज़दूरों को पगार नहीं देता था, उनका शोषण करता था। इसलिए सिंधुताई ने उसके खिलाफ़ आवाज़ उठाई और उस गांव के मुखिया की तकरार उस वक्त के ज़िलाधिकारी कलेक्टर के पास की। उसके बाद हुआ ये कि सिंधुताई वो केस जीत गई और उस ज़मींदार को वो गरीबों की मजदूरी देना पड़ा। हुआ ऐसा कि वो ज़मींदार ने सिंधुताई से बदला लेने की ठान लिया था। उसने सिंधुताई के पति को बहकाकर सिंधुताई पर इल्ज़ाम लगा दिया और उसे घर से बाहर निकालने पर मजबूर कर दिया। सिंधुताई जब घर से बाहर निकली, सिंधुताई को जब घर से बाहर निकाला गया तब उसके साथ एक छोटी सी बच्ची थी। वो वहाँ से अपने घर वर्धा अपने माँ के यहाँ गई, पर माँ ने भी उसे पनाह नहीं दी। उसके पिताजी का देहांत हो गया था। उसके बाद सिंधुताई ने रेलवे स्टेशन का रास्ता अपनाया। वो रेलवे स्टेशन पर भीख मांगती, रेल के डिब्बों में गाने गाती और इस तरीके से अपनी ज़िंदगी गुजारती। इसी तरीके से सिंधुताई ने अपने ज़िंदगी के 21 साल गुजारे। 21 साल की ज़िंदगी गुजारने के बाद उसने ये महसूस किया कि जो लोग अनाथ हैं उनको दूसरों की मदद की कितनी ज़रूरत है, ये उन्होंने महसूस किया। उसके बाद सिंधुताई अमरावती ज़िले में चिखलदरा एक पर्यटक क्षेत्र है, चिखलदरा एक तालुका है, वहाँ पर आई। वहाँ पर आने के बाद उस वक्त में चिखलदरा और धारनी के अंदर टाइगर प्रोजेक्ट चला था। चिखलदरा और धारनी ये पूरा जंगल का इलाका है। इस इलाके में टाइगर प्रोजेक्ट, उसको मराठी में कहते हैं व्याघ्र प्रकल्प बनाया गया। तो इस व्याघ्र प्रकल्प के अंदर 84 आदिवासियों की जगह चली गई, घर चले गए, उनको गांव से निकाल दिया गया। तो उन 84 आदिवासी लोगों के लिए सिंधुताई ने फिर केस लड़ा और उनको उनका गांव, उनकी जगह, उसका मुआवजा दिलाया। इसी तरीके से सिंधुताई जो है वो आगे बढ़ती गई, अपना काम करती रही। उसका जो छोटा बच्चा था उस बच्चे को उसने एक ट्रस्ट को गोद दे दिया और वो ख़ुद लोगों के लिए काम करती रही। सिंधुताई सपकाळ ये अनाथों की आई कहलाती है। 1050 बच्चे इसके आश्रम में हैं और सबसे पहला आश्रम सिंधुताई सपकाळ ने चिखलदरा में खोला था। तो मेरा ये वीडियो आपको पसंद आया होगा। अगर वीडियो पसंद आए तो सब्सक्राइब ज़रूर कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और वीडियो को लाइक कीजिए। अगर आप चैनल को सब्सक्राइब करेंगे तो मेरे आने वाले वीडियोस जो है वो ऑटोमेटिकली आपको दिख जाएंगे।